मुदत देऊ पण मराठी बोलणार नाही ही मुजोरी चालणार नाही। परिवहन मंत्र्यांनी बजावलं, मराठी शिकण्यासाठी योग्य ती वेळ देणार। उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसे उत्तर द्या। राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांना सूचना। निरुपमांविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषद उमेदवारी देणार असल्याची चर्चा। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000पेक्षा अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। मुंबईत 90 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्याला शिताफीनं अटक। रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशावर पाळत ठेवून केली होती लूट, सारी रक्कम हस्तगत। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी। घटनास्थळी मुलाची धाव, परिस्थिती पाहून आक्रोश। विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यामध्ये नोंदलं 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान। अमरावती आणि यवतमाळमध्येही पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश तापमानाची नोंद।